नमस्कार मित्रांनो, आपला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक हा विसरला असेल किंवा आपलं ई स्मार्ट कार्ड हरवलं असेल, तर ते कसं डाउनलोड करायचं किंवा आपला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक कसा काढायचा हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर आपल्याला थोडं स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचा ऑप्शन दिसेल कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉग इन. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपला आधार नंबर आणि आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतो. त्यानंतर आपल्याला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी गेला असेल तो ओटीपी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मी टाकून घेतो आणि व्हॅलिड ओटीपी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती येईल. या ठिकाणी संपूर्ण नाव, या ठिकाणी आपली डेट ऑफ बर्थ, मेल फिमेल आणि आपला रजिस्ट्रेशन नंबर जो की बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक आहे हे आपण लिहून ठेवायचं आहे किंवा सेव्ह करून ठेवायचं आहे. किंवा सेव्ह नाही बी केला तर आपल्या ई स्मार्ट कार्ड डाउनलोड करून आपल्याला प्रिंट करून घेतली तरी चालेल. याच्यावर संपूर्ण माहिती येईल. त्याच्यानंतर ई स्मार्ट कार्ड डाउनलोड करण्यासाठी स्क्रोल करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला शेवटचा ऑप्शन दिसेल ई कार्ड. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी माझं रिन्युअल होतं म्हणून मी रिन्युअल ई कार्ड या ऑप्शनवर क्लिक करणार आहे. जर नवीन असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करू शकता. मी ई कार्ड रिन्युअल प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करतो. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओळखपत्र ई कार्ड. याच्यावर आपली संपूर्ण माहिती आलेली आहे. आपला नोंदणी क्रमांक, आपला नूतनी दिनांक, आपलं संपूर्ण नाव, वय, मोबाईल नंबर, आपले जिल्हा, तालुका आणि ह्या ठिकाणी फोटो आणि स्कॅनर ही संपूर्ण माहिती आपल्याला येणार आहे. याची प्रिंट करून घ्यायची आहे किंवा पीव्हीसी कार्डवर प्रिंट केल्यानंतर कार्ड सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.